हाय, हॅलो, नमस्कार, राधे राधे मैत्रिणींनो. अशा कुरड्या करायच्या आहे तुम्हाला पण नक्की करूया. पण त्यासाठी पहा काय काय प्रोसेस लागणार आहे आपल्याला आणि त्याच्यासाठी किती दिवस लागणार आहे, किती वेळ लागतो ना, हे पूर्ण तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पहा. आणि ह्याच वेळीस आईने दिलेला मला मोठा धोका म्हणजे तिला काही गोष्टी सांगून सुद्धा तिने ज्या केल्या ना, त्या तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आता तीच एक गोष्ट तीच एक गोष्ट जी महत्त्वाची होती आणि तिथेच आईने सगळा खेळ बिघडवला. अशा प्रकारेने पहा, आई आल्यानंतर आईने पहिले गहू आहेत ना भिजायला ठेवून दिले, कारण ते 3 दिवस भिजवायचे असतात. पण आता सध्या ऊन जास्त होतं किंवा काय, त्याच्यामुळे 2च दिवस म्हणजे 2 रात्र तिने भिजवले. आणि हे मस्त तिने ना बाहेर न नेता घरीच मिक्सरवर दळले. आता तुमच्यापैकी किती जणींनी मिक्सरवर दळलं आहे, म्हणजे कधी दळलं आहे का तुम्ही? कुरडईचं हे असं जर आहे हा घाट पूर्ण, तर हे कुरडईचे गहू कधी दळलेत का तुम्ही मिक्सरवर? हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि काहीतरी वाक्य माझ्याजवळ चुकतात मध्ये किंवा काहीतरी होतं तर ते इग्नोर करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहून मला कमेंट नक्की करा. तर पहा, आईनी ना अशा प्रकारे 2 दिवसानंतर गहू स्वच्छ धुवून घेतले. ते पाणी वगैरे सगळं फेकून दिलं आणि गहू असे धुवून घेतले होते. आणि एक स्वच्छ पाण्यामध्ये ना ते जसं दळलं तर जो चोथा उरतो ना, तो ह्या पाण्यामध्ये ती जमा करत गेली होती. जेवढा चोथा निघत जातो किंवा आपण दळलं ना का ते ह्या पातेल्यामध्ये टाकायचं. गहू दळले ह्या तगारीमध्ये आपण टाकत होतो. आता जी मोठी तगारी आहे त्याच्यामधून आईने असे सगळे याला गव्हांना आहे ना असं प्रेस करून किंवा दाबून आहे ना, जेवढं पाणी काढता येईल तेवढं पाणी सगळं काढलं होतं. आणि दुसऱ्या तगारीमध्ये सुद्धा तिने स्वच्छ पाणी घेतलेलं होतं. आणि त्या तगारीमध्ये सुद्धा तिने जे हे अशा प्रकारे ना सगळं तिने चोथा असा काढून घेतला होता आणि तो ह्या छोट्या तगारीमध्ये टाकला होता. कारण काय, चीक त्याच्यामधून पण निघणारच आहे. चीक 1-2 म्हणजे 2दा तरी ते गहू धुवायचे. आणि मग ह्या तगारीतलं ज्यावेळेस झालं त्यावेळेस तिने लगेच ओढणी बांधली डब्याला. मोठा डबा घेतला आम्ही आणि त्याला अशी व्यवस्थित ओढणी बांधली. ओढणी बांधल्यानंतर पण म्हणजे डायरेक्ट तिने ते याच्यावर नाही चाळलं, ओढणीवर नाही केलं तिने, अजून चाळणी घेतली. चाळणीमधून मग ते सगळी प्रोसेस जी आहे जी तुम्ही पाहताय तशी केली. आणि हे झाल्यानंतर पण आहे ना, म्हणजे पुढचं काही ना काही काम असतंच की बाबा हे झालं ना आपलं काम इथे संपलं, अशातला तो विषयच नाही आहे, नाही का. आईने आता हे पूर्ण करून आणि हे करायला पण आहे ना थोडासा असा पेशन्स लागतो. म्हणजे आपण लगेच झटकेपट कुरड्या होणार आहेत, म्हणजे आज गहू भिजवले आणि लगेच उद्या कुरड्या होणार आहेत, हा कुरड्यांचा खेळ नाही आहे. म्हणजे चीक खाणं किंवा कुरडई खाणं हे खाण्याइतपत म्हणजे खाण्यासारखं सोपं काम नाही आहे, एवढं लक्षात ठेवा. कारण हे करताना ना थोडासा उशीर लागणारच आहे. आता तर ऊन होतं त्याच्यामुळे 2 दिवस काहीतरी ठेवले. जर उन्हाळा कमी असला किंवा ऊन कमी आहे त्यावेळेस ना आपल्याला 3 रात्र तरी गहू ठेवावे लागतात. 3 रात्र म्हणजे तो व्यवस्थित फुगतो किंवा काय, आणि चीक पण व्यवस्थित तयार होतो मग त्याचा. आता ना आईनी व्यवस्थित सगळे हे गहू व्यवस्थित धुवून घेतले होते. हे पहा, काहीच नव्हतं पाटीमध्ये. आणि बस 2दाच धुवायचे आहेत, 2दाच. तिसरं पाणी घ्यायची काही गरज नसते, तिसरं पाणी घेऊच नाही. आणि जर असं वाटतंय की बाबा गव्हांमध्ये चीक आहे तर त्यावेळेस अगदी थोडंसं पाणी घ्यायचं, खूप पाणी नाही घ्यायचं. आता दुसऱ्या तगारीमधलं जे पाणी होतं ना ते हे पहा एवढ्या याच्यामध्ये बस झालं. म्हणजे मोठ्या तगारीत तिने टाकून घेतलं, ते गाळून पण घेतलं. खूप पाणी नाही करायचं, कारण चीक जेवढा पडायचा आहे ना तो तेवढाच पडणार आहे. दुसऱ्या पाण्यामधून ज्यावेळेस आपण गहू काढून घेतो ना, जितका चीक पडायचा तितकाच पडणार आहे. तिसऱ्यांदा आपण जर धुतलंय ना तर इतकं काही त्याच्यातून येणारच नाही आहे, ते फक्त पाणीच राहणार आहे. हे पहा, आईने इथे मस्त हे पहा. आणि हा पूर्ण चीक नाही आहे बरं का, हा पूर्ण चीक नाही आहे. हा डबा ठेवल्यानंतर म्हणजे थोड्या वेळाने आता आईने हे चाळून संध्याकाळच्या वेळेला, आणि आई हे सकाळी गाळून, आई परत हे चाळेल दुसऱ्या दिवशी सकाळी. पुन्हा पाणी ना वरती जे पाणी येईल ना आता हे बसू देईल, आणि मग पुन्हा जे चीक राहील तो खाली बसतो आणि पाणी आहे ना ते वरती येतं. मग आई पुन्हा हे पाणी फेकून देईल आणि मग पुन्हा चीक गाळणार एकदा. असं असतं. हे पूर्ण मेहनतीचं काम आहे, कुरडई बनवणं, चीक खाणं. काहींना चीक खायला खूप आवडतो पण त्याच्या मागे मेहनत इतकी असते. आता पहा, आईने ना
दुसऱ्या दिवशी म्हणजे त्याच दुसऱ्या दिवशी, कारण ते गहू आईने संध्याकाळी केले होते आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी आहे ना आईने ह्या प्रकाराने करून घेतलं. पुन्हा गाळून घेतला तो चीक. वरचं पाणी जे होतं ते फेकून दिलं. हा चीक आहे ना डब्यामध्ये खाली बसतो आणि वरचं पाणी ना ते अलगद फेकून द्यायचं आणि पुन्हा हा चीक आहे किंवा त्याच्यामध्ये थोडंसं पाणी जे असतं ना तर त्याच्यात सकट पुन्हा गाळून घ्यायचं की बाबा काही घाण नको, त्याच्यामध्ये काही कचरा नको. मग अशा प्रकारे आईने परत एकदा चाळून घेतलंय. आता हे गाळून झाल्यानंतर हा चीक पहा आता कितका आहे. आता आधी जेव्हा तुम्ही पाहिला तेव्हा डबा भरलेला होता. मग मी तुम्हाला म्हटलं होतं चीक थोडासा खाली बसेल, वरती जे पाणी येईल ते फेकून द्यायचं आहे. पाणी फेकून दिल्यानंतर हा एवढासा चीक आहे आणि हा पण पूर्ण चीक नाही आहे. हा सुद्धा पूर्ण चीक नाही आहे. यालासुद्धा आता ठेवायचं रात्रभर. यालासुद्धा झाकण लावून आता आई रात्रभर ठेवेल आणि मग परत याच्यावरती जे पाणी येईल ते फेकून द्यायचं. याच्यावरती जे पाणी येईल ना तर ते फेकून द्यायचं आहे आणि जो चीक असतो घट्ट झालेला तो तळाला बसतो, तळाभोवती तो बसतो. असं आहे ते. आणि जसं मी तुम्हाला सुरुवातीला म्हटले आईने दिलेला धोका, आईने खिशी घ्यायच्या वेळेस मला उठवलंच नाही. आईने खिशी स्वतः घेऊन घेतली. म्हणजे पाणी गरम करायचं आहे, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि मग त्याच्यानंतर जो चीक असतो ना तो त्या गरम पाण्यामध्ये टाकायचा आणि लगेच घेरायचा आहे. लगेच खिशी घ्यायची असते आणि आईने इथेच मला धोका दिला. आईने सकाळी सकाळी स्वतःच काम करून घेतलं होतं सगळं मला उठवायच्या आधी. मला कधी उठवलं की ज्यावेळेस ती ते घेरायला लागली ना पीठ की बाबा पकडू लाग मला, तेव्हा. आणि मी उठून पण गेली ना तर आईला माझी गरज नाही पडली, कारण आईने एकटीनेच तो चीक घेरला सुद्धा. मग कसं करणार होती मी ते शूट. म्हणून म्हटलं आईने दिलेला धोका. बाकीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली आहे आणि मी पुन्हा जेव्हा आई आली आणि पुन्हा जेव्हा कुरडया बनवेल ना तर त्यावेळेस पूर्ण शेअर करेल नक्की.